सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। सावंतवाडीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 119वं वर्ष आहे। यावर्षी मंडळानं भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतानाचा देखावा साकारलाय आणि अस्सल मालवणी भाषेत गणरायाला गारहाणं देखील घातलंय। पाहूयात। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील मी ज्या ठिकाणी आहे, माझ्या समोर हा जो गणपती तुम्ही पाहताय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा इथे आपण आलेलो आहोत। सावंतवाडीमधील हा जो गणपती आहे त्याची स्थापना 1906 साली झाली आणि हे वर्ष 119वं वर्ष आहे। आणि सांगायचं झालं तर 119 वर्ष झालीत आणि 119 वर्ष झाल्यानंतर हे जे पुढे जसा वारसा या मंडळाने आजपर्यंत चालू ठेवला आहे, मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपण जातोय। काका, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही सेवा करताय का? आम्ही गेली 75 सालापासून जवळ आम्ही या मंडळामध्ये आहोत। 75 वर्ष झाली त्या वर्षी आम्ही दादा पडते होते त्यांच्या खाली सगळे कार्यकर्ते आम्ही जमा झालो आणि त्यापासून आम्ही सुरू केले। 1906 पासून त्यांचा इतिहास आहे। त्यावेळी संस्थान काळातला राजवाड्यातून पालखी आपल्या गणपतीसाठी असायची। वाद्य सगळं सराई वगैरे त्यांचं वाद्य सगळं यांचं राजवाड्यातून आम्हाला मिळायचं। असं आहे। आणि करते वगैरे आपले जे जाणते मोठे लोकांना त्या लोकांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या खाली आजपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर 75 वर्ष झाली त्या वर्षी आम्ही त्या मंडळात सहभागी आमचा घेतला। ही इमारत जुनी होती, एकदा एक घर होतं असं जुनं, आणि त्या घराचं नंतर ज्यावेळी एकदम विस्तीर्ण झाले ना त्याच्यानंतर ही बिल्डिंग बांधण्याचं मंडळ तयार करून रजिस्ट्रेशन करून त्याचं आम्ही काम करण्यास सुरुवात केली। आणि त्यानंतर जवळजवळ 90पासून हे मंडळ स्लॅबच्या ह्याच्यात आहे। त्यापूर्वी साधं घर होतं। आज आम्ही सर्व कार्यकर्ते हे एकमेकाच्या ह्याच्यात सगळ्यांनी खेळीमेळी आम्ही सगळं हे साजरा करतो। त्याच्यात महिलांचा मोठा सहभाग असतो। नक्कीच। तर 119 वर्षाची ही परंपरा आहे, ती परंपरा मात्र हे पुढील वारसासुद्धा यांनी चालू ठेवल्यात। काका, एक आपल्याला गारणं घालायचं, ते कशा पद्धतीने गारणं घालू बापाकडे? बा देवा गणपती महाराजा, आज ही तुझी कीर्ती ऐका आणि NDTVची लेकरा तुझ्याकडे इल्ली असत त्यांना यश दी, त्यांचं TRP वाढत असा काय कर आणि ते जय जय फिरतीत ते त्यांचं पाठराखण कर रे महाराजा। नक्कीच। तर यांनी NDTVची सुद्धा भरभराट होऊ दे, त्यांचा TRP वाढू दे, असंही त्यांनी गारणं घातलं आहे। खरं सांगायचं झालं तर आपण बघतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकठिकाणी आपण मंडळाच्या गणपतीचे देखावे आपण पाहिले आहेत। आज आपण आलो आहे सावंतवाडी साईलवाडामध्ये, आणि साईलवाडामध्ये 119 वर्षाची ही जी परंपरा आहे, ते हे जे मंडळ आहे ते आजही मात्र अगदी नित्यनियमाने इथे येऊन पूजन करतात बाप्पाचं। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।